नमस्कार. आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी बारामती येथे भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. आज सकाळी 8:45च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना हा अपघात झाला असून या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामतीमध्ये पुढील 3 दिवसासाठी दुखवटा ठेवण्यात आला असून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचप्रकारे पुणे असेल, बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा दुकानदारांनी, बिझनेसमॅन्सनी स्वतःहून दुखवटा पाळलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजितदादा पवार हे सकाळी 8:10च्या सुमारास मुंबईहून बारामतीसाठी निघाले होते. जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांच्या संदर्भामध्ये त्यांची काही सभा त्यांनी आयोजित केलेल्या होत्या. 8:10च्या सुमारास ते जेव्हा मुंबईहून बारामतीला निघाले तेव्हा ते लिअरजेट 45 या विमानात ते बसले होते आणि याच विमानाचा अपघात झालेला आहे. अधिक माहितीनुसार या विमानाचा 2023 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे एक अपघात मुंबई इथे घडला होता. तर ह्या विमान कंपनीने याबद्दल त्यांचे रिपोर्ट सादर केली होती की या विमानात कोणताही बिघाड नाही आहे, पण विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळेच हा अपघात झाल्याचे आता स्पष्ट चित्र दिसत आहे. इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार जे विमान होतं त्याच्यातून आवाज येत होता लँडिंग करताना आणि त्यानंतर ते विमान शेतात जाऊन आदळले. पण तिथे स्थानिक लोकांना अजितदादा असतील, त्यांचे बाकी सहकारी असतील, त्यांची मदत करायची होती. मात्र आग असेल विमानामध्ये, आगीच्या लोट याच्यामुळं ते त्यांना मदत करू शकले नाही. त्याच वेळी घटनास्थळी अग्निशमन विभाग, पोलीस दल, सर्व इतर सुरक्षा दल जे होते ते तिथं आले. त्यांनी ह्या विमानात पाचारण करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तिथे अजितदादा आणि अजितदादाचे सहकारी यांचा दुर्दैवी अंत झाला होता. अजितदादा पवार यांचं राजकीय वर्तुळामध्ये जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. याचविषयी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सांगितले की हा जनसामान्यांचा नेत्याचा अंत आहे. त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली वैयक्तिक हानी असल्याचे सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर अजितदादांच्या जे बहीण आहेत सुप्रियाताई सुळे, सुप्रियाताईंनं फक्त त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर डिवास्टेड असेल म्हणजे उद्ध्वस्त असे लिहिले होते. यावेळी घटनास्थळी सध्या रोहित पवार हे घटनास्थळी पोहोचलेले असून सुप्रिया सुळे आहेत, सुनेत्रा पवार आहेत, हे सर्वजण दिल्लीवरून रवाना झालेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणून ते बारामतीमध्ये येत आहेत. उद्या शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार घडणार आहेत. या सर्व माहिती तर आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. त्यासाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या ओके मीडियाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि तुमच्या काही अजितदादांसोबतच्या ज्या आठवणी असतील त्या आम्हाला नक्की शेअर करा. धन्यवाद.